नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, भारतीय संत परंपरेत अनेक थोर संतांनी आपले जीवन समाज प्रबोधनासाठी, अध्यात्मासाठी आणि भक्तीच्या जागृतीसाठी समर्पित केले. अशाच एका थोर परमहंसाचा म्हणजेच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचा जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. तपस्वी जीवन, गुरुकृपा आणि दत्तभक्तीचा अमृतरस घेऊन संपूर्ण भारतभर भ्रमण करणाऱ्या या योगी पुरुषाचे जीवन हे केवळ माहितीचे नव्हे तर प्रेरणेचेही स्रोत आहे. चला तर मग श्री दत्तगुरूंच्या या महान अवताराच्या चरित्रात एक मंगलमय प्रवास करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हा आध्यात्मिक संदेश तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. कोकण प्रांती सावंतवाडी संस्थान सरहद्दीनजीक माणगाव नावाच्या एका खेडेगावात हरिभट टेंबे नामक एक सच्छील ब्राह्मण राहत होते. तेच महाराजांचे आजोबा होत. ते एक अग्निहोत्री कराडे जातीचे ब्राह्मण गृहस्थ होते. गावातील ब्राह्मणांच्या निर्वाहाचे साधन म्हणजे भिक्षुक वृत्ती. हरिभट टेंबे हे दत्त उपासक होते. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेशपंत टेंबे, त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते. गणेशपंत हे मूळचेच विरक्त वृत्तीचे होते. वडिलांच्या दत्तभक्तीचा वारसा गणेशपंतांनी उचलला होता. ते दररोज श्री दत्त पादुकांची पूजा व श्री गुरुचरित्राचे वाचन करीत असत. दत्त उपासना करीत असता वैराग्य उत्पन्न होऊन त्यांनी संन्यास घेण्याचा विचार केला. त्यावेळी त्यांना दृष्टांत होऊन प्रथम घरी जाऊन गृहस्थाश्रम पुरा करण्याबद्दल श्री दत्तात्रयांची आज्ञा झाली. त्याप्रमाणे ते पुन्हा घरी आले. यथावकाश त्यांच्या उपासनेवर संतुष्ट होऊन स्वतः श्री दत्त गर्भरूपाने त्यांच्या पत्नी रमाबाईंच्या पोटी शके 1776 श्रावण वैद्य पंचमीस म्हणजेच रविवार दिनांक 13 ऑगस्ट 1854 रोजी अवतीर्ण झाले असे म्हणतात. हे उभयंता पती-पत्नी श्री दत्त उपासक होते. त्यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो म्हणजेच वासुदेव गणेश टेंबे उर्फ वासुदेवानंद सरस्वती तथा टेंबे स्वामी होत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे गणेशपंत आणि रमाबाई यांसारख्या भाविक उपासकांच्या पोटी वासुदेवांसारखे रत्न निपजणे हे स्वाभाविकच होय. श्री वासुदेवांचे बालपणीचे नाव वासुदेव होते. वासुदेव 5 वर्षाचे झाल्यावर त्यांचे पितामह हरिभट यांनी त्यांच्या शिक्षणास प्रारंभ केला. वडिलोपार्जित दत्तभक्तीचा वारसा श्री वासुदेव शास्त्री बुवांकडे आला होता. त्यांची बुद्धी लहानपणापासूनच तीव्र होती. ते एकपाटी होते. वयाच्या 8व्या वर्षी व्रतबंध संस्कार होऊन 12व्या वर्षीच त्यांचे ऋग्वेद संहितादिकांचे अध्ययन झाले. प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणीच्या जोरावर वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचे अध्ययन केल्याने ते दशग्रंथी ब्राह्मण म्हणून नावारूपास आले. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा या नित्य आहिकांबरोबरच त्यांनी वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला. अध्ययनाच्या वेळी ते नेहमी सोहळ्यात राहत असत. लहान वयातच ते मंत्रप्रयोगाचे चमत्कार करू लागले होते. परोपकार बुद्धी, अतिथींबद्दल पूज्यभाव इत्यादी सद्गुण त्यांच्या अंगी लहानपणापासूनच वसत होते. शके 1797 साली अर्थात त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा विवाह सावंतवाडीचे बाबाजी पंत गोडे यांच्या कन्येबरोबर झाला. त्यांच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णाबाई होते. अन्नपूर्णाबाई स्वभावाने अत्यंत सुशील होत्या. त्यांनी एकनिष्ठपणे आपल्या पतीची सेवा केली. पत्नीच्या विनंतीवरून वासुदेवानंदांनी तिला स्त्री धर्माचा उपदेश केला होता. स्त्री धर्म सांगण्याच्या मिशाने त्यांनी साऱ्या नित्य नैमित्तिक आचार धर्मावर व्याख्यान केले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अन्नपूर्णाबाई यांचा अधिकारही फार मोठा होता. त्या जशा सुशील होत्या तशाच त्या वैराग्यशीलही होत्या. त्यांचा आध्यात्मिक दर्जाही फार श्रेष्ठ दर्जाचा होता. कोणतेही शिक्षण, पूर्वाभ्यास नसतानाही त्यांची समाधी लागत असे. शास्त्रीबुवांना पुढे एक मुलगाही झाला, पण लवकरच तो कालवश झाला.
यावेळीही पत्नीस जो पुत्रशोक झाला तो दूर करण्याकरिता त्यांनी उपदेश केला होता, तो देखील वाचनीय आहे. 1891 मध्ये अन्नपूर्णाबाईंचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर 13व्या दिवशी प्रापंचिक असले तरी मुळात संन्यस्त वृत्ती असणाऱ्या शास्त्रीबुवांनी दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार उज्जैनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून विधिपूर्वक संन्यास दीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. मूळच्या वासुदेवाचे वासुदेव भटजी झाले, पुढे वासुदेव शास्त्री झाले आणि अखेर वासुदेवानंद सरस्वती या नावाने त्यांची अक्षय कीर्ती राहिली. या स्थित्यंतराचे मूळ कारण त्यांच्या अंतरातील विरक्ती होय. धर्मशास्त्राचे सहज नियम ते काटेकोरपणे पाळत असत. दत्त उपासना या विषयावर संस्कृत मराठी रचना करणारे हे कवी व लेखक होते. वासुदेवानंद सरस्वतींना दत्त संप्रदायात श्री दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. अनुभूती व अनुभवातून प्राप्त झालेले ज्ञान ते उपदेश रूपाने आपल्या साधकांना देत असत. निसर्गाकडे चला असा संदेश त्यांच्या लेखनातून अनुभवाला येतो. त्यांचे जीवन म्हणजे एक अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणजे स्वामी महाराजांचे व्यक्तिमत्व, वाङ्मय आणि जीवनदृष्टी होय. स्वामींनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. अष्टो ग्रासा मुनेक भक्षहा या वचनात साजेल असाच महाराजांचा नित्य आहार असे. तिखट गोड वगैरे तर वर्जच होते. व्रतोपवासामुळे त्यांचे शरीर व मन अत्यंत निर्मळ झाले होते. त्यामुळे योगाच्या अंतरंगात त्यांचा सहज प्रवेश होऊन त्यांना सर्वज्ञता लाभली होती. माणगावात ते विद्वान व शास्त्रज्ञ म्हणून गणले जाऊ लागले. ईश्वरी प्रेरणेने काव्यस्फूर्ती झाली व संस्कृत अध्ययन अगदी बेताचेच असताही श्री दत्त प्रेरणेने सर्वांना उपयोगी पडावे म्हणून त्यांनी गुरुचरित्राचे संस्कृतमध्ये रूपांतर केले. तसेच अनेक ग्रंथांपैकी चित्सद बोधन क्षत्रमाला व आत्मानात्मा विचार हे प्राकृत ग्रंथ देखील तयार केले. श्री स्वामींच्या लोकोत्तर सामर्थ्याविषयी सर्व लोकांना खात्री होती. वज्रादपी कठोराने असे अपराध्याविषयी प्रभूंचे चित्त आहे. लोकाग्रहास्तव गंगा लहरीप्रमाणे 51 श्लोकात कृष्णलहरी केली. हे श्लोक रचण्याचे वेळी प्रत्यक्ष भगवती कृष्णमाता पुढे येऊन उभी राहत होती. 51 श्लोकांची ही रचना झाल्यावर पुरे असे सांगून भगवती कृष्णमाता अंतर्धान पावली होती. महाराज अनेक चमत्कार करून दाखवित असत. त्यासंबंधी कित्येक गोष्टी प्रसिद्ध आहेत. वेळोवेळी महाराजांनी अमुक रीतीने वागावे अशी श्री दत्तात्रयांची आज्ञा होत असे व त्याप्रमाणे वर्तन न घडल्यास त्यांनाही प्रायश्चित्त भोगावे लागत असे. भारतभर पायी अनवाणी संचार करून त्यांनी श्री दत्तात्रयांचा आदेश शिरोधार्थ मानून 23 चातुर्मास केले. महाराष्ट्र, उत्तर भारत आणि गुजरात प्रांतात त्यांचा विशेष संचार होता. अनेक प्रतिकूल प्रसंग येऊनही लोकोद्धाराच्या कार्यापासून आणि सद्गुरुनिष्ठेपासून ते तसूभरही ढळले नाहीत. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्तभक्तीचा प्रचार करण्यात व्यतीत केले. दत्तप्रभूंच्या आदेशावरून ते कठोर नैष्ठिक संन्यस्त जीवन जगले. संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती अशा अनेक वैशिष्ट्यांनी संपन्न असणारे स्वामीजी उत्तम वैद्य, मंत्रसिद्ध, मंत्रतंत्रज्ञ, उत्कृष्ट ज्योतिषी तसेच मराठी व संस्कृत आध्यात्मिक साहित्यातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिद्धकवी, वक्ते, सिद्ध हठयोगी व उत्कृष्ट दत्तभक्त होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्तभक्तीचा प्रचार करण्यात घालवले. महाराष्ट्रापासून हिमालयापर्यंत अनवाणी फिरून त्यांनी वैदिक धर्म व श्री दत्त संप्रदायाचा प्रचार केला. श्री स्वामी महाराजांचे लोकोत्तर व्यक्तिमत्व, त्यांचे लोकसंग्रहात्मक ईश्वरी अवतार कार्य व त्यांची दैवी वाङ्मय संपदा ही भारतीय तत्वज्ञान, धर्म, संस्कृती यांच्या अभ्यासकांना ध्येयदृष्टी देणारी आहे. महाराज एकपाठी होते. 1854 ते 1914 ह्या काळातील जाज्वल्य दत्तावतार म्हणजेच परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे होत. अखंड वेदाध्ययन, वैयक्तिक साधना तसेच पीडितांना मार्गदर्शनाची जोड यामुळे लहान वयातच ते आध्यात्मिक अनुभवाचे अधिकारी बनले. संत नामदेवांशी ज्याप्रमाणे श्री विठ्ठल बोलत असे त्याप्रमाणे
भगवान श्री दत्तात्रेय त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांचं संपूर्ण जीवन त्या पथदर्शक श्री देववाणीच्या प्रकाशातच व्यतीत झालं. एवढंच नव्हे तर त्यांच्या संपर्कात जे जे आले त्या सर्वांचं जीवन त्यांनी या वाणी सामर्थ्याद्वारे उजळून टाकलं. कोकणातील माणगाव येथील एका गृहस्थांच्या घरी दुभती गाय होती. त्या दिवशी ती काही केल्या दूध देईना. त्या गृहस्थाला कोणीतरी श्री गणेश भट टेंबे यांच्या मुलाचे म्हणजेच वासुदेवांचे नाव सुचवले. त्यांना मंत्राची माहिती असल्याने त्यांनी महाराजांना आमंत्रित केले. त्यानंतर लाता झाडणारी ती गाय शांत होऊन तिने दूध काढू दिले. अशा प्रकारचे नानाविध अनुभव लोकांना येत असत. वयाच्या 15व्या वर्षापासूनच लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणून संबोधू लागले. नरसोबाच्या वाडीला वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे स्मृती मंदिर आहे. नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच त्यांचे प्रेरणास्थान आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे जीवनचरित्र अथांग सागराप्रमाणे आहे. ते जेवढे मानवी बुद्धीच्या आवाक्यात येईल तेवढेच प्रकाशात येत असते. त्यांच्या जीवनातील सर्व घटना प्रसंग ज्ञात होणे अशक्य आहे. प्रकाशित झालेल्या चरित्रावरून त्यांच्या विविध अलौकिक दैवी गुणांचा बोध आपल्याला होतो. वयाच्या 60व्या वर्षी म्हणजेच मंगळवार आषाढ शुक्ल प्रतिपदा शके 1836 दिनांक 24 जून 1914 या दिवशी महाराजांनी नर्मदा किनारी श्री क्षेत्र गरुडेश्वर मुक्कामी समाधी घेतली. उज्जैनी, ब्रह्मावर्त, हिमालयातील पहाडी मुलुक, हरिद्वार, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदरा, मेहतपूर, नरसी, वडवाणी, तंजावर, मुखत्याला पवनी, हावनूर, कुरुगुड्डी, गरुडेश्वर अशा ठिकाणी त्यांचे चातुर्मास झालेले आहेत. यावरून त्यांच्या संचाराचे क्षेत्र लक्षात येईल. माणगाव, वाडी, ब्रह्मावर्त, गरुडेश्वर येथे त्यांचा मुक्काम जास्त दिवस होता. त्यांचा सर्व प्रवास हा 2 छाट्या, 2 लंगोट्या व 1 कमंडलू एवढ्याच साहित्याने होत असे. त्यांची वृत्ती नेहमी विरक्तीपूर्ण व शांत असे. अंतकालापूर्वी काही दिवस ते गरुडेश्वरी राहत होते. त्याच ठिकाणी शके 1836 आनंद नामक संवत्सरी ज्येष्ठ वद्य अमावस्येस रात्री श्री दत्तात्रयांच्या समोर उत्तराभिमुख बसून ते कैवल्यपदास गेले व नंतर देह नर्मदेच्या प्रवाहात सोडून दिला. भारतीय तत्वज्ञान व वाङ्मय यामध्ये श्री स्वामी महाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. भौतिक प्रगतीबरोबरच शाश्वत चिरंतर मूल्याचा ठेवा आपण प्राणप्राणाने जपला पाहिजे असे त्यांचे वाङ्मय सांगते. दत्त उपासनेतील सांप्रदायिक आचार सकाम भक्तीच्या जोडीला त्यांनी ज्ञानभक्तीचे, साक्षात्कार साधनेचे, अद्वैत तत्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले. त्यांच्या कार्यामुळे व वाङ्मय संपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुद्ध प्रवाह प्रवाहित झाला हे निश्चित. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत. म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तांसाठी गरुडेश्वर हे श्रद्धास्थान आहे. ढळढळीत वैराग्याचे ऐश्वर्य लेणे लाभलेले, संन्यास धर्माचे कठोर पालन करणारे आणि तरीही परम करुणामय असलेले श्री स्वामी महाराज अतिशय उत्कटतेने श्री दत्त भक्ती करत असत आणि तितक्याच उत्साहाने श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या विचारांचा आणि वाङ्मयाचा पुरस्कार देखील करत असत. अशा रीतीने अद्वैत त्यांनी स्वतः जाणलं होतं आणि अंगीकारलंही होतं. अशा या लोकोत्तर अधिकारी महापुरुषाला विनम्र अभिवादन. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अभिप्राय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.